एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानामध्ये शुकशुकाट. दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतून माझाचा ग्राउंड रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त. आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर. श्रीनगरमध्ये दाखल. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार. पहलगामलाही जाण्याची शक्यता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. अनंतनागमध्ये घेणार पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा. राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन. पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन. छत्तीसगडमध्ये चकमकीत 5 नक्षलवादी ठार. 3 राज्यांच्या 20,000 सुरक्षा दलाच्या जवानांनी शेकडो नक्षलवाद्यांना घेरलं. मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक. उपराज्यपालांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर कारवाई. दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातनं मेधा पाटकर ताब्यात. कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. एकनाथ शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणामध्ये अटक न करण्याचे आदेश, मात्र गुन्ह्याचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश. बदलापुरातील अक्षय शिंदे चकमकीचा तपास एसआयटीला का दिला नाही? मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल. हा कोर्टाचा अवमान असल्याचा संताप व्यक्त. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजार गडगडला. सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 300हून अधिक अंकांनी घसरला. आळंदी देवस्थानच्या इतिहासामध्ये नवा अध्याय. विश्वस्त मंडळावरती प्रथमच महिलेची नियुक्ती. अॅडव्होकेट रोहिणी पवार यांच्यासह हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि चैतन्य महाराज कबीर यांची विश्वस्तपदी निवड. आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा विजय. राजस्थान रॉयल्सवरती 11 धावांनी मात. बँगलोरच्या विजयात जॉश हेझलवूड चमकला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.